रोल मी संजय चौधरी, चिकलठाणा येथील माजी नगरसेवक. सर्व चिकलठाणा परिसरातील गावकऱ्यांना, रहिवाशांना, नागरिकांना विनंती करतो की आपल्या गावात जी काही काल दुर्घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. असं घडायला नको होतं, परंतु आपल्या गावातील वातावरण हे शांततापूर्ण राहिलं पाहिजे. इथं कोणताही गडबड गोंधळ व्हायला नको, कारण जे मुलं आज शिकतायत, आज जर काही गोंधळ झाला तर ह्या मुलांवर गुन्हे दाखल होतील आणि परिणामी त्यांचं भविष्य खराब होईल. खरं म्हणजे जे काही घडलं असेल त्याच्यावर पोलीस यंत्रणा लक्ष ठेवून ते योग्य प्रकारे त्यांच्यावर निश्चितपणे कारवाई करतील. त्याच्यामुळं कोणीही कोणत्याही अफवेला बळी न पडता आता आम्ही इथं आपले सोहेल भाऊ, आम्ही आपल्या पोलीस स्टेशनचे पातारे साहेब, आम्ही सर्व मिळून आपल्याला सगळ्यांना विनंती करतो आम्ही की आपण सर्वांनी शांतता पाळायची, कोणत्याही अफवावर विश्वास न ठेवता आपण आपापल्या घरी संयमानं शांततेनं राहायचं आहे. आपल्याला उद्या पुन्हा सगळ्याला आपल्याला एकत्र राहायचं याची जाणीव ठेवावी. धन्यवाद. रोल. मेरा नाम शेख सोहेल शेख शकील, पुष्पा गार्डन नगर सेवक. कल जो घटना घड़ी है वो नहीं होने को होना था, पर कुछ समाज कंटक, दोनों तरफ से समाज कंटक के दो या चार लोगों के वजह से ये इतना बड़ा आज हादसा होने जा रहा था. पर हम पुलिस प्रशासन का तहे दिल से आभार करते हैं कि पूरे पुलिस प्रशासन 2 दिन से यहाँ पर है और पूरी शांति से, अमन से हम सब हिंदू मुस्लिम भाई यहाँ रहते हैं. पर कुछ बाहर से समाज कंटक आके चिकलठाणे का नाम बदनाम करने की कोशिश कर रहे हैं, पर हम वैसा होने नहीं देंगे. हम पूरे चिकलठाणे के रहवासी हिंदू मुस्लिम एक साथ रहेंगे. मुसलमानों से मैं गुजारिश करूंगा कि रमज़ान का महीना चल रहा है, कल से पूरे मुस्लिम भाई पूरे शांतता से, संयम से, एक भी मुस्लिम नौजवान कल से रोड पर नहीं है. और मैं तहे दिल से मुस्लिम लोगों का आभार व्यक्त करना चाहता हूँ क्या पुलिस प्रशासन की बात को सुनते हुए एक भी मुसलमान नौजवान रोड पे नहीं आया. और मैं ऐसी ही उनसे गुजारिश करूंगा कि अभी वैसे ही रहे, अमन और शांति से रहे. काल झालेल्या घटनेसंदर्भात कायदेशीर प्रक्रिया चालू आहे. ही कोणी त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व असेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. आज दोन्ही कम्युनिटी, सोहेल शेख असतील किंवा संजय चौधरी असेल, यांनी पोलीस प्रशासनाला योग्य ते सहकार्य दिलेले आहे आणि त्यांची आर्थिक निर्देश दिलेले आहे. त्यामध्ये सुनीलबाई आणि त्यांच्या बांधवांचाही समावेश आहे. त्याचबरोबर संजय चौधरी यांनी त्याला सहकार्य केलेलं आहे. अशीच त्यांच्याकडनं मी अपेक्षा करतो, जेणेकरून औरंगाबादच्या हे शांततामय परिस्थितीमध्ये आपण पुढे वाटचाल करूया. थँक्यू व्हेरी मच.